ही अशी कोकणातली सुंदर सुंदर घरं बघत. नाही वन वे नाही, चल. चापोरा फोर्ट म्हणजे आपला दिल चाहता है फोर्ट. चला आता मालवणवरनं फायनली निघतोय लंच करून चापोरा फोर्टला, गोवा. आता इथून पुढे जाणार आहोत आम्ही गोव्याला. इथून जवळपास 100 किलोमीटर्सच आहे गोवा. अंजुरा बीचला आम्ही स्टेला जाऊ मोस्टली. ते नाही भेटले तर बेळगावला जाऊ. होमस्टेपासून आता निघालो आहे. ही अशी कोकणातली सुंदर सुंदर घरं बघत गल्ली गल्लीतून. इथून कदाचित बाहेर जायला रस्ता नाहीच आहे. चुकीच्या रूटला आले ते. इधर से जाएगा क्या रे? चल चल, इथून उपसं जायला रस्ता असेल. मी लास्ट टाइम आलो होतो इथूनच. ते कुत्रा असतो. 11-11:30च्या दरम्यान आम्ही स्टेवरून निघालो आणि त्यानंतर जवळच एका हॉटेलमध्ये लंचसाठी गेलो. इकडचं मालवणचं मार्केट. हॉटेलवर काय जेवायचं याचा निर्णय घेणे म्हणजे एक वेगळीच मजा चालू होती. वेज थाली में मतलब वही दाल सब्जी वैसा पाहिजे और फिर फ्राय मछली. त्याचं स्पेशल वेज थाळीमध्ये काय आहे? या तो एक थाली ले लेते. श्रीखंड आहे की आम्रखंड आहे? आम्रखंड आहे. एक अपना मच्छी वाली थाली उसमें अपन दोनों कर लेंगे. एक्स्ट्रा थाली से बेटर है फ्राई मंगा लो और सब कर लेंगे. थाली क्वांटिटी कितना रहेगा? थाली का क्वांटिटी कितना रहेगा? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. फायनली वेळ जेवण आलं आणि आम्ही जेवायला सुरुवात केली. ठीक है, हम लोग दोनों खाते हैं. फर्स्ट टाइम कैसा है? काफ़ी क्रंची और अच्छा है. वाह क्या एक्टिंग कर रहा है. ये रस्ते में लगा. अच्छा. वाह क्या एक्टिंग कर रहा है. चला आता दुपारचे वाजले तर 2. आपण आता जाणार आहोत, निघणार आहोत गोव्यासाठी. चला इथून जवळपास 2 तास 19 मिनटं दाखवते. 100 किलोमीटर. 2 मिनटात आता निघूया. नाही वन वे नाही, चल. चला आता मालवणवरनं फायनली निघतोय लंच करून चापोरा फोर्टला, गोवा. हे तिघंजणं फर्स्ट टाइम गोव्याला चाललेत, त्यामुळे त्यांचा गोव्याचा प्लॅन. मी विचार केला होता की मालवणलाच आपण एक दिवस आणखी स्टे करू, म्हणजे आरामात आपली हम्पीची राईडसुद्धा होऊन जाईल. कारण तिथूनसुद्धा हम्पी जवळपास 373 किलोमीटर आहे. सो ते सुद्धा अंतर जास्त आहे, त्यामुळे तो विचार केला होता. पण आता ठीक आहे ना, गोव्यालासुद्धा जायचं आहे. सो गोवा करून आपण हम्पीला जाऊ नेक्स्ट डे. तिथून पण 300-350 किलोमीटर आहेच हम्पी. एवढी गर्दी आहे बापरे. चापोरा फोर्ट जवळपास 93 किलोमीटर आहे. आपला कॅप्टनसुद्धा फर्स्ट टाइम एका वेगळ्या दुसऱ्या स्टेटमध्ये चालला आहे, गोवा. तर इथे काय लिहिलंच नाही आहे 1 वे आहे 2 वे आहे. शायद मे बी कार्यक्रम असतील, त्यामुळे सगळी पोरं शाळेत दिसत आहेत वेगळ्या रूपात.
आता कॅप्टन काय 90च्या वर जात नाही, त्यामुळे मी आधीच निघतो. बाकी त्यांच्या बाईक प्रॉपर पिकअप वगैरे आहे, स्पीड पण मेंटेन ते करू शकतात. आता आम्ही कालसारखं नाही घेतलं, काल आम्ही प्रत्येकासाठी थांबत होतो, म्हणजे थोडं मागे पुढे झालं होतं. आता मी असा विचार केला की चापोरा फोर्ट लोकेशन टाकलं, 2-2 जणांचा ग्रुप करा आणि त्या हिशोबाने चापोरा फोर्टला पोचा. थोडं मागे पुढे झालं ठीक आहे, डायरेक्ट चापोरा फोर्टलाच भेटायचं, कंप्लीट होईल तेव्हा. एक लोकेशन डिसाईड केले, त्यावरच भेटू. मालवण बाबा संपत नाही, पण एवढं सुंदर आहे ना मालवण. सगळं सुंदर नदी आहे बघा. नदीचं नाव ॲज पर मॅप कार्ली रिव्हर आहे असं दाखवत आहे. ही कार्ली नदी आहे, पण सुंदर आहे. त्या बोट येत आहेत बघा इथून. 77 किलोमीटर बाकी आहे. चापोरा फोर्ट. चापोरा फोर्ट म्हणजे आपला दिल चाहता है फोर्ट. दिल चाहता है चित्रपटात जो किल्ला दाखवला जातो. म्हणजे मित्र गोवा ट्रिपला जातात तिघेजण, आमिर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान. तो किल्ला फेमस आहे तो. तर आपण पोचलो आहे कुडाळला. इथून 70 किलोमीटर आहे बाबा. कुडाळ सिटी. श्रीगणेश थांबला वाटतं इथे. श्रीगणेशचं खाजा ले रहे. अच्छा, खाजा लिया क्या? अच्छा, फायनली आपण आता पोचलो आहे गोव्यामध्ये. म्हणजे आपला कॅप्टन दुसऱ्या राज्यात आलेला आहे. फर्स्ट टाइम आपल्या कॅप्टन सोबत एका दुसऱ्या राज्यात आलेलो आहे. अजून एक आपण राज्य क्रॉस करणार आहे, मे बी परवा किंवा उद्या, मोस्टली उद्याच. चला, मी जवळपास तासाभरापूर्वी गोव्याला पोचलो. सगळ्यात आधी आम्ही वॅगटोर बीचजवळ गेलो होतो. त्यानंतर इथे एक बाईक पार्किंगचा स्पॉट भेटला, तिकडे आता आम्ही आलो आहोत. तिकडे आता सनसेटसाठी मी टाईमलॅप्स लावला आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. असा काहीसा सुंदर सनसेट पाहून आम्ही आता गोव्यामध्ये स्टेच्या शोधात निघालो. हा मला रूम भेटला आहे. जवळपास आम्ही 2 तास शोधत होतो अशा काही रूम. फाइनली अपने को स्टे का मिल गया. अभी मजा आएगा ना भिड़ो. अभी हम टॉप कर रहे हैं फाइनली. स्टे मिल गया ना? 2 घंटे से ढूंढ रहे थे हैं? और अभी मिला. अभी जस्ट. तेरे को कितना टाइम लगा? कितना टाइम लगा ढूंढने को? 20 मिनट हार्डली. तुम लोग को क्या ज़्यादा 20 टाइम मिनट? लगा. तुम लोग को ज़्यादा टाइम लगा. मैं तो कब से खड़ा हूँ. मैं उधर दो देख के आया, पर वो कम नहीं कर रहे. भाई सनसेट के बाद से ढूंढ ओंकार रानी का नाम लिया ना तो फिर डिस्काउंट मिल गया. सुबह स्वीट कोकम, सकाळी स्वीट कोकम घेतलं होतं. तर बघूया कसं आहे ते. कसं आहे? अच्छा, अजीब टेस्ट है पण सही है. गोड है. हाँ स्वीट है, खा के तो देख पहले. कोकम स्वीट होता. हाँ हाँ, मिक्स है रे. लिटिल सावर. कैसा है? अच्छा है क्या? अच्छा है. अच्छा, मेरे को तो बहुत अच्छा लगता है कोकम. हमेशा जूस पीता हूँ कोकम. ये बड़ी अच्छी बात कही आप. इसको शारिक को थोड़ा कोकम दिलाओ. शारिक, कोकम ट्राई करेगा क्या? कोकम ये स्वीट कोकम. स्वीट कोकम. लेकिन तू टेस्ट देख और फिर तू एग्जैक्टली कैसा फील कर रहा है, टेस्ट कैसा है. कोकम ही है भाई.
कैसे खट्टा चले एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह इतना खट्टा नहीं था। इतना करता नहीं था तो ज़्यादा है। ये ऐसा टी शर्ट भी आता है। नहीं छोड़ 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 ले लिया क्या? हाँ अनबॉक्सिंग करें। दो लेने का था। 20 हाँ। पर्स लिए 20। कितना पर्स लिया? ले लिए 10। मेरे को एक लेना था। वो एक लेना दुकान था। में। 2 का कितना हुआ? क्या क्लोज? तर मित्रांनो असा होता आमचा गोव्याचा पहिला दिवस फार सुंदर गेला. तर ह्या ब्लॉगचं शेवट मी इथेच करतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.